भाई बातमी पक्की आहे. किसन्यानं पटेलची डायरेक्ट डिलिंग केलंय. मला वाटलंच होतं. म्हणून इतके फोन करून सुद्धा तो तहसीलदाराकडे नाही आला. मला वाटलं तो खरंच सांगलीला गेलाय. नाही ना भाई, विसापूरमध्येच होता ना. भाई काय करायचं या किसन्याचं? आपला माणूस आहे हिम्मत शेठ, सांभाळून घ्यायला पाहिजे. तो एक काम कर, मुंबईतल्या सगळ्या वाटांवर ध्यान ठेव. ठीक आहे भाई. किसन्याकडची एक पाटी वाळू सुद्धा मुंबईत नाही गेली पाहिजे. ठीक आहे. चले भाऊ, नव्या नवरीसारखी कामं करू नका. पटपट झाकून घ्या. वय दादा, चल इथलं झाकून घे. चल मायला हे आपलंच कबूतर आहे. चल हे वाळू झाकून घे पटपट. चल. तिळवे साहेब आलेले आहेत. काय तिळवे साहेब, मचानावर जाऊन पार्टी करायची खबर आता? अरे शंकर्या, तुझी गाडी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हद्दीत कशी काय घुसली? हद्दीमध्ये आली कशी? यायला तिळवे साहेबच गंमत करायच्या मूड मध्ये. ए गंमत वगैरे काही नाही. गप गुमान निघायचं इथून. लगेच काढायची गाडी. ए फुकण्यानो, काय नाचतोय का इथं मी? चला फुटा ना. साहेब काय तापायला एवढं काय झालं? अजून मलाच विचार, तापायला काय झालं म्हणून? हा, मायला तुमच्यासाठी आम्ही धोका पत्करायचा आणि तुम्ही आम्हाला चुना लावायचा होय रे? अहो पण काय झालं, काय बोलाल? हा तुझा ट्रक आणि वाळू इथं सापडली तर काय होईल माहितीये का? पटकन माझी नोकरी जायची. अरे फॉरेस्टचे कानून आणि नियम माहिती आहेत का तुम्हाला? तुम्हाला कसं माहित असणार म्हणा. 3 महिन्याचं भाडं थकवलंय तुम्ही माझं. अहो एवढंच ना साहेब. आता अर्जंट मध्ये फोन लावतो ना दादाला, सगळं होऊन जाईल का फटक्यात. लाव तुझ्या दादाला फोन लाव. अहो आग्या काढला मी फोन. आवा का नवीन चायनाचा पीस घेतला. ए चायनावाल्या, ठेव फोन आत. चल निघायचं इथून. अहो पण फोन लावायचं. निघायचं म्हटलं ना, चल निघ. लगेच निघायचं. पुन्हा दिसला ना तर तंगड तोडून ठेवीन. चल निघ. अरे निघ म्हटलं ना, निघ. चल. जातो ना. सरळ हद्दीच्या बाहेर, लक्षात ठेव. हा हॅलो. तू जरा खरं आहे का काय? काय झालं तरी काय? एखाद्याचं नशीबच वाईट असतं. दारची कधी घरची होत नाही म्हणतात ना, ते खरंच आहे. पाडव्यापासून वाट बघतेय ना मी. आज याल, उद्या याल. माणसाला नुसती आस लावून ठेवायची. ती रेखी ती नावडती, पण मखरात. आणि आम्ही कळला मॅडमचा राग कळला. कळला म्हणे राग येतो. आता मी काय म्हणतो ते नीट ऐक. आज मुंबईत आपला पहिला ट्रक घुसणार.
म्हणजे शंकर्या निघाला म्हणायचा. हम्म. आता हं? मुंबईत आपला धंदा सुरू करायचा. हम्म. आता तू या हं? भाड्याच्या फ्लॅट मध्ये नाही राहायचं. हं? आता नवीन फ्लॅट बुक करून टाकतो. हम्म. म्हणून काय इथंच उभं राहायचं? हं. चला ना. हम्म. पळव ना जोरात. ए शंकर्या खाली ये. अरे शंकर्या कुठे घेऊन चालला बाळू? तुझ्या बापाकडं. हं? चल माझा बाप तुझी वाटच बघतोय. तुझी आई. हां भाई बोल. कुठे आहे शेठ? नाशकात. बोल काय हुकूम? काय नाही, एक अर्जंट ऑर्डर आहे. 100-125 गाड्या टाकायच्यात. लगेच कामाला सुरुवात करायची. नाही तो काही विषय नाही भाई, पर मागची काहीतरी वसुली चालली आहे. नोटिशी काढल्या त्यांनी, म्हणून आता नको. मग खोडाळ्याच्या डेपोतून टाक ना. खोडाळ्यात तिकडं 15-20 ट्रकचा माल आहे बस. त्या नवीन पट्ट्याला काय केस भाजून देतो का वय रे? मांड्यात दम नाही तर डेअरिंग कशाला करतो रे फालतू? डाब्यावर पोचलं गेच. सकाळी येतो आता कामात आहे. कसल्या कामात आहेस रे? नाशिकला तिकडे उताना पडला असेल ना तुझा तो पोऱ्या ना, पोऱ्या शंकर्या, त्याचा शो लावलाय. ये बघायला. सकाळी काय उपयोग नाही. त्या पोराला कशाला धरलं? मी येतो ना भाई. असं कसं शेठ? शो तर पुरा झालाच पाहिजे. 3 तास चालत त्याच्यात पोच, नाहीतर द एंड. ठेव. जाणाऱ्याला अडवू नये म्हणतात, पण मरू देत ना त्या शंकराला. त्याच्यासाठी स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालताय?
नाही म्हणजे आपल्याला मुंबईत शिरायचंय ना म्हणून. किसन शेठ या. अरे इतकी वर्ष एकत्र धंदा केला आपण. एका शब्दाने सांगायचा ना वेगळा धंदा करायचा आहे म्हणून. नाही म्हटलो असतो मी. नाही तुला नाही म्हटलो असतो मी. शांतीत निस्तरू सगळं. आपल्याला भांडायचं बिंडायचं नाही. हा किसने हा मला वाटलं तू काही यायचा नाहीस. तू बोलवलं येणार नाही असं कसं होईल. बरं वाटलं. चाल बसूयात आणि हिशेब निस्तरूया. चाल चल रे. बाई शंकराला जर बोलू. चल चल. ए चांगलं शिजलंय का बघ रे मटण. भाकऱ्या झाल्यात का. झालंय झालंय. शो लावलाय तुझ्या पोराचा. चल नवीन धंद्यातल्या अटी आहेत. व्यवस्थित समजावून सांगतो. चल 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 ना चल. बाई बाई खुर्ची घे. बस. ₹47,00,000 फिरतात तुझ्याकडे. माझ्या हिशोबाने तर 39 लाख होतात भाई. शेठ धंदा सोडताय आता. हा व्याज तर लागणारच ना दादा. 15 दिवसाच्या आत पैसे पोचले पाहिजेत. काय पैसे बुडवायचा विचार आहे काय. नाही काही विषय नाही. पैसे मिळून जातील. आपल्या काही अटी आहेत. नवीन धंदा सुरू करताय. अटी तर ठरवाव्या लागतीलच ना. चल उठ. चल आई, चल.
ए, बांध याला, धर. भाई भाई काय करतोय काय करतो पहिला भाई मला नको हे घे. भाई मी नाही करणार भाई माफ कर ना चल. भाई भाई आजपासून वाळूचा धंदा बंद. तुझ्याकडच्या सगळ्या ट्रक मी माझ्याकडे लावून घेतल्या. वाळूकडे बघायचं नाही. नाही नाही बघणार पुन्हा वाळूच्या धंद्यात आलास तर काय होईल याचं टोकन आहे. वाळू बंद. पण तुझ्यासाठी ना एक खास सवलत. तो ना गाढवावरनं वाळू नेऊ शकतो. अरे जुना दोस्त आहेस ना माझा. दोस्त आहेस ना, मित्र आहेस ना. दुखतंय? भाई भाई किती गाड्या आल्या रे? 28. तुम्ही लावा गोडा. हा श्रावणी अजून एक पण ट्रक नाही पाठवला. काय सब ज्या अरे तुझ्या गाड्या नाही आल्या अजून. कारण देऊ नको ए खाऊ. हा एका तासाच्या आधी खोडाळ्याच्या डेपोला गाड्या नाही ना पोहोचल्या. तर उद्या लावतो इगतपुरीला शो तुझा. एवढं नको ठेव. सकाळपर्यंत आहे ना वाळूचा कण सुद्धा नाही सापडला पाहिजे इथं. लक्षात ठेव. ठीक आहे भाई. चले